हस्तनक्षत्रातला पाऊस सुपानं ओतला जावा, त्या झोकात फोनचा, पत्रांचा, सांगाव्यांचा आणि गाठीभेटींचा भडीमार होत गेला. अशिक्षितांप्रमाणे शिक्षितांनाही त्यातली अपूर्वाई बोलून दाखवण्याजोगी जाणवली. लहानांपासून मोठ्यांनाही हा कार्यक्रम बघण्याजोगा वाटला. मी समोर दिसले रे दिसले की लोक बोलू लागली, अहो तुम्ही टीव्हीतल्या त्या रांजाई ना हो, फार आवडला हो तुमचा कार्यक्रम आम्हाला. आम्ही घरातले सगळे बघतो न चुकता, आठवणीनं, उत्सुकतेनं. फार छान. त्यावेळी मनात यायचं, आपल्या कष्टाचं चीज झालं, अभ्यासाची भरभरून पावती मिळाली. रामजाई पाहिल्यानंतर माझ्या वयोवृद्ध गुरुजींचं कलेढोनच्या कभा पाठकांचं पत्र आलं. त्यात त्यांनी कळवलेलं की रामजाई पाहत आहे, चित्रण फार छान झालं आहे. विशेषतः तुमचं स्वतःचं बोलणं, गाणं आणि इतर सर्व हालचाल अगदी स्वाभाविक दिसली. या स्वरूपात तुम्ही आपला अखंड व्यासंग सर्वांसमोर आणलात, हे फार चांगलं झालं. आम्ही सर्वजण रामजाईमुळं जुन्या जमान्यात जाऊन रमलो आहोत. दूरदर्शनच्या कार्यक्रमात रामजाईनं क्रांती केली आहे. महाराष्ट्रीय ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवून सर्व आबालवृद्धांना समाधान दिलं, याबद्दल धन्यवाद. या पत्रासमवेतच आलेल्या एका पत्रात श्री गोपीनाथ तळवलकरांचंही पत्र आलेलं. आम्ही त्यांना नाना म्हणून संबोधतो. या नानांनी मी लहान असताना त्यांच्या आनंद मासिकात लिहायला प्रवृत्त केलेलं. तर त्यांनी मला लिहिलेलं, अनेक आशीर्वाद. रामजाई, हा तुमचा कार्यक्रम मला फार फार आवडला. साहित्य आणि संस्कृती याचं मनोज्ञ दर्शन घडतं. शांताबाईंची साथ छान आहे. त्याच डाकेनं आलेलं आणखीन एक पत्र नागपूरच्या माझ्या भाच्याचं, डॉक्टर श्रीकांत दाभाडेंचं. त्याचं म्हणणं, तुमची ही सिरियल मला खूप आवडली, सर्वच फार छान होते. मी तर म्हणतोय की दूरदर्शनने तुम्हाला त्याबद्दल बक्षीस दिलं पाहिजे. जर टंडीला अमेरिकेत ऑस्कर मिळू शकतं तर इथं तुम्हाला का नाही. माझ्याबद्दलच्या आपुलकीनं, जिव्हाळ्यानं अशी पत्र अनेक आली. कौतिकाच्या पोटी लोकांनी आपला मनोभाव व्यक्त केला, एवढाच मी त्यातला अर्थ जोकला. पण ज्यावेळी कोल्हापूरहून आमच्या स्नेहातील एका इतिहास संशोधकांचं, प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं पत्र आलं या संदर्भात, त्यावेळी मात्र मोठ्या उत्सुकतेनं मी ते नजरेखाली घातलं. त्यांनी लिहिलं होतं त्या पत्रात, आपला टीव्हीवरील रामजाई हा कार्यक्रम आम्हा सर्वांना फार आवडला. विशेषतः माझे बालपण खेड्यातच गेल्यानं मला पुन्हा माझ्या गावी गेल्यासारखं वाटलं. खंत ही की या गोष्टी आता झपाट्यानं इतिहास जमा व्हायला लागल्या आहेत. त्यांचा वारसा, आपल्यासारखी संस्कृती आणि साहित्य यावर प्रेम करणारी माणसं जपून ठेवण्यासाठी धडपडतायत, हीच केवळ एक सुखद बाब आहे. आपले प्रास्ताविक सादरीकरण अगदी स्वाभाविक आणि छान झाले. शांताबाईंनी चांगली जोड दिली, त्यामुळे कार्यक्रम रंगत गेला, इतका की तो संपूच नये असं मला वाटत होतं. अगो बाई, म्हणजे प्राध्यापकांना, संशोधकांनाही आपला भोळा बाबडा कार्यक्रम आवडला तर छान छान, हरकत नाही. हे पत्र वाचताना मला एक आठवण आली. साने गुरुजी म्हणायचे की सोनं जसं कधी कुजत नाही, तसंच लोकगीतही कधी बिघडत नाही. त्यातला परंपरेनं चालत येणारा जिव्हाळा समजला पाहिजे, तो उकलून दाखवता आला पाहिजे. गोष्ट अगदी खरी. रिमझिमत्या पावसागत आयुष्यावर माणुसकीची मनसोक्त शिंपण करणारं लोकगीत पिढ्यानपिढ्यांनी जीवापाड जपलं आहे. त्यातली गोडी जाणकारांनीही चाखली आहे, तर आणखीनच काय पाहिजे. कार्यक्रम कसा वाटला या प्रश्नासाठी द्यायच्या उत्तराकरता त्याचवेळी कोल्हापूरचं आणखीन एक पत्र आलेलं डॉक्टर अशोक भटकरांचं. टीव्हीवरील आपण दिग्दर्शित केलेली रामजाई मालिका ही एक श्रेष्ठ सांस्कृतिक मूल्य असलेली मालिका आहे. ती पाहताना मोठा हर्ष होत आहे. इतकी उत्तम कल्पना, निवेदन, दिग्दर्शन आणि आपल्या अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं चित्रण तंतोतंतरित्या कधीही पाहण्यात आलेलं नव्हतं. रामजाईच्या रूपानं आपल्या उत्कृष्ट साहित्यिक कारकिर्दीत एक नाविन्यपूर्ण भर पडलेली आहे. या मालिकेच्या रूपानं आपण महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा कायमचा या राज्याला अर्पण केला आहे. भटकरांचा हा अभिप्राय तरुण पिढीच्या मनोभावात जा, नवविचारांनी जगणाऱ्या संस्कृत विषयातल्या बारकाव्यांचा अभ्यास करणाऱ्या विचारवंत प्राध्यापकांचा. माझ्या मनात उगीच धाकधूक होती की हे सगळं बघून कोणाला काय वाटेल, कोण काय म्हणेल म्हणून भांबावून जायची मी. पण माझा हा खोळेपणा लोकांनी उचलून फेकून दिला.
ध्यानीमनी नसताना मुंबईहून डॉक्टर गमो पाटलांचं पत्र आलं. हे संस्कृतचे व्यासंगी प्राध्यापक, माझे मांडलेले भाऊ. कित्येक दिवसात गाठ नाही, भेट नाही. त्यांनी मला कळवलं, अक्काताई, परवा मंगळवारी रात्री दूरदर्शनवर आपला रानजाई कार्यक्रम झाला नाही आणि अगदी चुकल्यासारखं वाटायला लागलं. दर मंगळवारी महाराष्ट्राला आपल्या समृद्ध सांस्कृतिक जीवनाची सहज खेळत ओळख करून देणारी ही ज्ञानगंगा लुप्त पावली आणि खंत वाटू लागली. अर्थात मर्यादा हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक भाग आहे, हे खरं आहे. पण आपल्या रांजाईनं मनाला एक चटका लावला होता. आम्ही उभयता आणि शेजारची मंडळी दूरदर्शनवर आग्रहानं तो कार्यक्रम पाहत होतो. मनाला कसं गोडगोड वाटायचं. आपला हा कार्यक्रम फार काळ स्मरणात राहील. शाबास शाबास. आठवण आली तर बहिणीची. कार्यभाग साधला गेला. पत्रानं जीव शांत झाला. पोट भरलं जसं. कुणाकुणाची अशी खूप पत्र आली. ओळख पळख नसतानाही आली. त्यातलं कुणी विचारायचं, तुमचा पदर सारखा का सावरावा लागतो? शांतपणे तुम्ही फार का बोलू देत नाही आहे? अय्या, तुमच्या साड्या किती छान आहेत हो. कुठून आणल्या तेवढ्या? पुढच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्हाला बोलवा, आम्ही येऊ. आम्हाला खूप उखाणे येतात, इत्यादी इत्यादी. काय उत्तर देऊ मी या पत्रांना आभार मानण्यापलीकडं? आणखीन एक सांगते, पुण्यातल्या पुण्यातच आलेलं पत्र कसं बोलकाय पहा. दऱ्याखोऱ्यातून फुलणारी या समृद्ध महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा रानजाईनं जनमानसात पोचती गेली. मंगळवार म्हणजे रानजाई आणि रानजाई म्हणजे शांताबाई आणि सरोजिनीबाई. हे समीकरण आता इतकं सवयीचं झालंय की आता यापुढील प्रत्येक मंगळवार सुना वाटेल. अकृत्रिम सहज सुलभ असं दोघींचं बोलणं कानी साठवलं आहे, मनी जागवलं आहे. डोईवर पदर घेण्याची लकब फार फार भावली. खरंच सांगते, रानजाई भक्तांना मीही नकळत डोई पदर घ्यायची. असं करणं मनापासून आवडायचं मला. ऐकता कान आणि बोलता गळा, यातून आम्हाला मिळालेलं सृष्टीचं लेणं रानजाईनं देणं अमोल आहे. सर्वांग सुंदर कार्यक्रम. मनःपूर्वक अभिनंदन. या पत्राच्या खाली नाव होतं नलिनी शरदचंद्र कुलकर्णी. बस एवढंच. ठावा ठिकाण्याचा पत्ता नाही. हे पत्र मी 3-3दा वाचलं. वरचा फाडून टाकलेला लिफाफा शोधला, पण काही हाती आलं नाही. रानजाईनं केवढं जग जिंकलं होतं म्हणावं. आणखीन एक असंच लक्षात घेण्याजोगं पत्र, 4 ओळी, नगरहून आलेल्या माझ्या लहानपणीच्या गुरुजींकडून, डावरे सरांकडून. त्यांनी लिहिलं होतं, आपण टीव्हीवर सादर केलेली रानजाई सर्वांना फार आवडली. ज्ञानेश्वरी शब्द उच्चारला जाताच जसे नगरचे नेवाशाचे नाव कानी पडते, तसे जुनी लोकगीते म्हटलं की सरोजिनीबाई दृष्टीसमोर येतात. आपला उत्साह दांडगा आहे. हार्दिक अभिनंदन. वडीलधाऱ्यांचा असा आशीर्वाद सारं काही देऊन जातो. काळी सुप्पा एवढं होतं खुशीनं. उमेद वाढीदेढीनं पुढे येते काम करायला. हर्षाचे गुढे पाहण्याचं भाग्य पदरी येतं. रानजाईनं खरंच अनेकांची मनं जिंकली. बरं वाटलं. कष्टाचं सार्थक झाल्याचं समाधान मिळालं. आणखीन एक गंमत सांगते. माझे एक राखीबंद भाऊ अमेरिकेत असतात, डॉक्टर D.V. कुलकर्णी. त्यांना कशी कोण जाणे रानजाईची छोटी कॅसेट तिकडं पाहायला मिळाली. त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी तिथून मला कळवलं आवर्जून, तुमचा कार्यक्रम पाहिला, उत्तम वाटलाय. मुख्यतः तुम्ही केलेली वेशभूषा आणि ओव्यांना दिलेला विविध ज्या चाली आहेत त्या फारच चांगल्या आहेत. मला माझं नाशिक परिसरात गेलेलं बालपण आठवलं. फार समाधान वाटलं. तर अशी ही रानजाईची शाबासकी, कौतिक, अपूर्वाई. किती सांगितलं तरी न संपणारी, सगळ्यात सगळी आणि जगावेगळी वाटावी अशा डामडौलाची. पण एक सांगू, खरं पटेल तुम्हाला. रानजाईचं चित्रीकरण संपलं आणि मी घरी आले. त्यावेळी आनंदाच्या भरात इतके रडले मी काय सांगू. सारं घर हादरून गेलं. काय झालं, कोण काही म्हणालं का? असल्या प्रश्नांची प्रत्येकाकडून सरबत्ती झाली, पण मी जाम जीभ उचलली नाही. काय सांगू. ज्यांनी माझ्या या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाला खत पाणी घातलं ते माझे आई वडील आज नव्हते ना शाबासकीची पाठ थोपटायला. अनेक ज्यांनी माझ्या आयुष्यातल्या या अभ्यासाचं रोपटं लावलं ते साने गुरुजी आणि दत्तोवामन पोद्दार तरी कुठे होते मला शाबास म्हणायला. आणखीन ज्याच्या आग्रहाखातर हे सारं घडून आलं ते पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि वसंत दादा तरी कुठं होते चांगलं केलं म्हणायला. म्हणून येत होतं भडभडून. अनेक ज्यांनी या कामासाठी माझं मांडलं
त्या असंख्य जनलोकांचे माझ्यावर झालेले डोंगरा एवढे उपकार मी कशी फेडणार होते. काळीच कृतज्ञतेनं दाटून आलं होतं आणि म्हणूनच या कितीक विलोभनीय आठवणींनी मला भुलवून टाकलं होतं. तर त्यातला थोडाफार हा निचरा होत होता, इतकंच.